ते वाईट असं असू शकत नाही. प्रत्येक खाद्य संस्कृती ही तिथे कसं हवामान आहे, तिथल्या लोकांच्या चालीरीती कशा आहेत, तिथे काय पिकतं, तिथे कुठले घटक पदार्थ मिळतात, यातून ती खाद्य संस्कृती तयार झालेली असते. त्यामुळे ती खाद्य संस्कृती तशी का आहे ह्याला नावं ठेवण्यापेक्षा ती खाद्य संस्कृती अनुभवून बघणं, ती चाखून बघणं हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तू जे म्हणालीस की पण काय होतं की मी जरी शाकाहारी असले तरी असे काही देश मी आता म्हणजे टर्कीला गेले होते, तूही गेली होतीस टर्कीला. इतकी सुंदर सॅलड्स, इतक्या भाज्या, इतकी फळं, तिथे ताक एक मिळतं आयरन नावाचं, ते असतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चीजेस असतात, उत्तम ब्रेड्स मिळतात. तर आपण त्यात खूप पर्याय आपल्याला मिळू शकतात. हीच गोष्ट मी सांगेन, आता इंग्लंड सारख्या देशात गेलीस तू तर तिथे तुला जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स बघायला मिळतात. खाद्य मेक्सिकन मिळेल तुला, तिथे इटालियन मिळेल, तिथे टांझानिया